नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाणारी योजना आहे। चालू घडीला या योजनेअंतर्गतचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या प्रोसेस सुरू आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या असतील या संदर्भात आपण चॅनलवरती चर्चा करत आहोत। अशीच एक अडचण आपण या भागामध्ये आता चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट चर्चेला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्याला या योजनेअंतर्गत येणारी सर्वात महत्त्वाची अडचण ती म्हणजे मित्रांनो लग्न झालेल्या महिलांसाठी असणार आहे। म्हणजे ज्या महिलांचे नवीन लग्न झाले असतील आणि त्यांचे आधार कार्ड मित्रांनो अपडेट झालेले नसतील, म्हणजे पतीचं नाव जे आहे ते आधार कार्ड वरती लागलेलं नसेल, त्यांच्या वडिलांच्याच नावाने अद्याप ही आधार कार्ड अस्तित्वात आहेत, म्हणजे मित्रांनो चालू घडीला त्यांचे वडिलांच्या नावाने आधार कार्ड आहेत। तर अशा महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाची सूचना आपण या ठिकाणी सांगत आहोत। मित्रांनो, अशा महिलांनी आपलं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आपली विवाह नोंद जी आहे ती करून घ्यायची आहे। विवाह नोंदीसाठी आपल्याला जास्तीत जास्त 7 ते 8 दिवस लागतात आणि त्याच्यानंतर तुमचा विवाह नोंदीचा दाखला तुमच्या हातात येईल आणि तुमचं आधार कार्ड तुम्ही अपडेट करू शकणार आहात। आधार कार्ड अपडेट झालं तरच तुम्हाला मित्रांनो या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहभाग घेता येणार आहे। त्याच्यामुळे आपलं आधार कार्ड अपडेट करण्याच्या मागे आपण लागायचं आहे। शासनाने 2 महिने मुदत वाढवून दिलेली आहे, त्याच्यामुळे 7 आणि 8 दिवस किंवा 15 दिवस जरी गेले तरी तुम्हाला 2 महिने या योजनेअंतर्गत मुदत आहे। तुम्ही हे आधार कार्ड अपडेट करून या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला विवाह नोंद कशी करायची याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या प्रोसेसनुसार विवाह नोंद केली तर लवकरात लवकर तुमची विवाह नोंद होऊन तुमचं आधार कार्ड अपडेट होईल। तर विवाह नोंदसाठी काय करायचं आहे, तर विवाह नोंदसाठी सगळ्यात अगोदर आपल्याला अर्ज करायचा आहे। फॉर्म असतो विवाह नोंदीचा, हा फॉर्म आपल्याला सेतू केंद्रावरती किंवा ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला त्याची प्रत पाहायला मिळेल। ती प्रत घ्यायची आहे। त्याच्या मागे तुम्हाला लागणारी कागदपत्र म्हणजे सगळ्यात अगोदर तुमचं शाळा सोडल्याचे दाखले जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी जोडावे लागतील। मुलाचे आणि मुलीचे म्हणजे पती आणि पत्नीचे दोघांचे शाळा सोडल्याचे दाखले त्या ठिकाणी जोडावे लागतील। जुने आधार कार्ड, त्याचबरोबर 3 साक्षीदार, 3 साक्षीदारांचे आधार कार्डच्या झेरॉक्स, त्यांचा आयडी साईज फोटो आणि पती पत्नीचे आयडी साईज फोटो, म्हणजे 5 आयडी फोटो, 5 आधार कार्डचे झेरॉक्स आणि पती आणि पत्नीचे शाळा सोडल्याची दाखल्याची प्रत। या पद्धतीने मित्रांनो ही झाली बेसिक डिटेल जी फॉर्मला आपल्याला जोडावी लागेल। याला ॲडिशनल म्हणजे 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर, लग्नपत्रिका, लग्नाचा फोटो, जो फोटो 4x6चा असेल संपूर्ण फोटो आपल्याला या ठिकाणी जोडावा लागणार आहे। 10 रुपयाची 10 तिकिटे आणि जे भटजी बौद्धचारी जे हे लग्न पार पाडत आहेत तर त्यांच्या साक्षीसाठी त्यांची सही आणि त्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स, या पद्धतीने मित्रांनो विवाह नोंदीसाठी लागणारी संपूर्ण कागदपत्रे आहेत। या संपूर्ण कागदपत्राची प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे, साधी आणि सोपी आहे। ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर 3 साक्षीदार आणि पती आणि पत्नी असे 5 जण ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्हाला ही विवाह नोंद लगेच करून घ्यायची आहे। विवाह नोंद झाल्यानंतर 3 ते 4 दिवसात तुम्हाला विवाह नोंदीचा दाखला मिळेल। दाखला मिळाल्यानंतर तुम्हाला आधार सेंटरवरती जायचं आहे आणि आधार सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला पतीच्या नावाने आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। तर ही झाली मित्रांनो प्रोसेस। ज्या महिलांचं अद्याप ही आधार कार्डवरती पतीचं नाव आहे तर त्यांनी लवकरात लवकर आपली विवाह नोंद करून घ्यायची आहे आणि या योजनेअंतर्गत सहभाग घेण्यासाठी आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती। योजनेला अजून 2 महिने आहेत। 2 महिन्यानंतर मित्रांनो आपल्याला ही प्रोसेस बंद केली जाणार आहे। प्रोसेस चालू राहील, परंतु येणारे जे हप्ते चालू घडीचे ते तुम्हाला मिळणार नाहीत। 31 ऑगस्ट नंतर जे रजिस्ट्रेशन होईल त्यांना त्या महिन्यापासून पुढे अनुदान जे आर्थिक मदत आहे ती शासनामार्फत दिली जाणार आहे। परंतु 31 ऑगस्टच्या अगोदर ज्या महिला रजिस्ट्रेशन करतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे 1,500 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। तर महिलांनो, जास्त घाळ न बसता तुम्ही लवकरात लवकर आपला आधार कार्ड अपडेट करून घ्या, कारण की तुम्ही आधार कार्ड जर अपडेट केलं तरच तुम्ही या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकणार आहेत, अन्यथा तुम्हाला या योजनेच्या बाहेर राहावं लागणार आहे। तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून भविष्यात ज्या काही महत्त्वपूर्ण अडचणी येत असतील त्या तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि त्याचं निराकरण घर बसल्या साध्या आणि सरळ शब्दात समजून जाईल। तर मित्रांनो, चालू घडीला इथेच थांबतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।